मागचे जेवढे पण एक्झाम्पल होते त्या एक्झाम्पल्समध्ये आपण ट्रायंगल आणि ट्रायंगलच्या रिलेटेड होतो, बरोबर ना. की त्याच्या इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री असते. आपण त्यांचं कन्वर्जन म्हणजे जर 2 अँगल दिले असेल तर तिसरी व्हॅल्यू काढून आपण त्यांचं कन्वर्जन रॅडियन आणि डिग्रीमध्ये करायचं, बरोबर. रिलेशन फाइंड आउट करायचं. डिग्रीमध्ये कसं असेल, रॅडियनमध्ये कसं असेल, तिघे अँगल आपल्याला ते लागतात. मग आपण अगोदर जे घेतले होते एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक अँगल दिलेला असायचा आणि उरलेले 2 जे होते ते रेशोमध्ये. आता जे होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यामध्ये तिघेच्या तिघे कसे होते, रेशोमध्ये, बरोबर ना. मग तो रेशो कसा होता म्हणून नाव क्वेश्चन कसा होता तो लक्षात घ्या. काय होता क्वेश्चन? द मेजर ऑफ द आर इन द रेशो 2:3:5, बरोबर ना. म्हणजे ते तिघे अँगल एकमेकांच्या कसे प्रोपोर्शनेट होते, बरोबर ना. 2:3:5. फाइंड देअर मेजर इन डिग्रीज ॲज वेल ॲज रॅडियन. डिग्रीमध्ये पण आणि रॅडियनमध्ये पण मला त्यांचं काय पाहिजे, मेजर पाहिजे. जर मेजर पाहिजे असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली एकदम सोपं आणि रिलेशन आपण शोधलं होतं, बरोबर आहे. आपण असं म्हणणार की इनर ट्रायंगल, आपण नाव देऊन द्यायचे का त्यांना की ऑब्व्हियसली इनर ट्रायंगल नाही म्हटलं गरज काय आपल्याला तशी. इनर ट्रायंगल काय सांगणार? इनर ट्रायंगल द मेजर ऑफ अँगल्स, द मेजर ऑफ अँगल्स are in ratio as 2:3:5. ओके. मग यांना आपण कशात कन्वर्ट करायचं? कन्वर्ट वेळेवर टेकण्याचं डिग्री मेजर कशात घ्यायचं आपण? डिग्री मेजर मध्ये घ्यायचं. डिग्री मेजर मध्ये घेत असताना आपण त्याला त्यांचा एक स्केलर मल्टिपल व्हॅल्यू चूज करा, कॉमन मल्टिपल द्यायचा. कोणता कॉमन मल्टिपल चूज करू सांगा? एक्स घ्या, के घ्या, काही घ्या, बरोबर ना. कसा चूज करू? कॉमन मल्टिपल म्हणायचं. लेट द डिग्री मेजर ऑफ द अँगल्स असं म्हटलं चालेल का? लेट द डिग्री मेजर ऑफ अँगल्स आर. कोणते कोणते येणार? 2K, 3K, 5, बरोबर. वेअर K इज कॉन्स्टंट. लक्षात घ्या आपण असं का घेतलं, असं का घेतलं? कारण तिघांचा कोणीतरी कॉमन मल्टिपल आहे, तिघांचा, तिघा अँगल मधला, बरोबर ना. आपण असं म्हणतोय की तिघं प्रोपोर्शनेट मध्ये म्हणजे तिघांमध्ये कोणीतरी मल्टिपल असतात, बरोबर. मग मला आधी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपण काय म्हणणार? बिलो दॅट. ओके, डायरेक्ट लिहिलं चालेल. बिलो दॅट म्हणून 2K 3K प्लस इक्वल्स टू. ओके, आपण डिग्री मेजरमध्ये घेतले 2K 3K आणि 5K कशात घेतले? डिग्री मेजरमध्ये. मग आपण ऑब्व्हियसली इथे घेत असताना 180 डिग्री मेन्शन करतो, बरोबर. चला सांगा मग सम 8K. डायरेक्ट येत आहे. मग पुढे चला 180 that's K equals to 180/10. that's K is equals to 80, बरोबर. K ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. ओके, मग आपण पुढची स्टेप आणि शेवटच्या आपल्या 2 मेन्शन करायच्या त्या स्टेप. तिघांची मेजरमेंट कशी पाहिजे आपल्याला? डिग्रीमध्ये. ओके, इन डिग्रीज. ओके, अँगल्स इन डिग्रीज. चला पहिला अँगल किती आहे? 2K, बरोबर. 2K 2K equals to 2 into K ची व्हॅल्यू किती आली? दस मल्टिपल झाला इक्वल्स टू 36. पहिला अँगल निघाला. दुसरा 3K 3 into which is equals to 54. नेक्स्ट 5K 5 into equals to 90. सम करून मला परत आहे 180 ची किती घ्यायची? घ्यायलाच पाहिजे कारण आपण ते जाऊनच काय इक्वल टू 180 घ्यायचं. नंतर इन रॅडियन. ओके, that's 36 degree will be converted into a radian. 36 into pi by radian. डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये घेत असताना त्याला मल्टिप्लाय करतो पाय अपॉन 180.
36 ते 180 ला भाग जातो डायरेक्ट 5 जा. मी डायरेक्ट सांगितलं मल्टिपल शोधून ठेवा, बरोबर ना. 5च्या मल्टिपलमध्ये, 4च्या मल्टिपलमध्ये, ओके, 3च्या मल्टिपलमध्ये हे शोधून ठेवा. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. दॅट्स 5 दॅट्स इक्वल्स टू पाय बाय 5 रॅडियन. ओके, म्हणजे 36 डिग्री इक्वल टू पाय बाय 5 रॅडियन. ओके, नेक्स्ट 54 रॅडियन मध्ये कन्वर्ट करा. बाय मल्टिप्लाय पाय बाय 1 रॅडियन मध्ये कन्वर्शन करा. चला पुढे सांगा. भाग द्या आधी सिम्पली. 18 जातोय हां 3 आणि इथे 10. 3 आणि 10 ला काय कॉमन कोण मल्टिपल आहे कोणी नाही, भाग जाणार नाही. म्हणजे काय ना 3 पाय बाय 10 रॅडियन. नेक्स्ट 90 हा सोपा आहे. 9 to the 80 डायरेक्टली भाग जातो. दॅट्स इक्वल्स टू पाय बाय 2 रॅडियन. जर त्यांनी मेजरमेंट क्वेश्चन असा होता की 3 अँगल जर रेशोमध्ये असतील तर त्या 3 अँगल्सला फाइंड आउट करा डिग्री मेजरमध्ये आणि रॅडियनमध्ये, दोघांचं माझा आन्सर फाइंड आउट. समजतंय? ओके, या टाईपचा अजून एक क्वेश्चन देतो, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन से फक्त रेशो बदलतात. ओके, रेशो आहे 3x रॅडियन काढून देतात. बरं ठीक आहे, ज्यांचं झालं असेल त्यांनी इकडे लक्ष द्या, किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी इकडे लक्ष द्या. याचं सोल्युशन सांगतोय सेकंड नंबरचं. नाव इन अ ट्रायंगल द मेजर ऑफ अँगल्स आर इन द रेशो. रेशो काय आपल्याकडे 3x 7x 8. ओके, लेट द डिग्री मेजर ऑफ अँगल्स आर काय काय येणार मला 3k 7k 8k where k is a constant. We know that the sum 3k 7k 8k sum किती येणार 80. बरोबर, हा तिकडे जाताना काय होणार डिवाइड. बरोबर आहे, 180 अपॉन 80 किती येणार 10. बरोबर, 3 अँगल माझ्याकडे 3k 7k आणि 8k. मग 3 अँगल माझे बदलतात. बघा, पहिला अँगल 3k 3 into 10 किती होणार. ओके, 7 into k 70 आणि 8 into k 80. that's degree mention. ओके, इन radians रॅडियन मध्ये कन्वर्जन करताना आपण मल्टिप्लाय करतो पाय अपॉन 180. मग 30 डिग्रीला रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं 30 into पाय अपॉन 180 that's converted into a radian. हा 0 0 गेट कॅन्सल. 3 आणि 18 ला भाग जातोय 6 ला. ओके, that's पाय बाय 6. ओके, नेक्स्ट 70 डिग्री that's 70 into पाय बाय 180 रॅडियन. परत 0 0 गेट कॅन्सल. बरोबर आहे, पुढे भाग नाही जाणार ना. 7 आणि 18 मध्ये कोणी कॉमन नाही, भाग जाणार नाही. म्हणजेच काय येणार 7 पाय बाय 18 रॅडियन. नेक्स्ट 80 डिग्री that's 80 into पाय बाय 180 रॅडियन. अगेन 0 0 गेट कॅन्सल. 18 मध्ये आणि 8 मध्ये कोणीतरी कॉमन आहे 4 येतो. 18 मध्ये कुठे येतो 4 2 आहे. 2 आणि भाग जाईल 4. इथे किती येईल आता 9 आणि 4 मध्ये कोणी कॉमन आहे का, म्हणजे भाग नाही झाला. ओके, मग फायनल आन्सर असेल 4 पाय बाय 9 आहे. आलं लक्षात. ओके, आणि हे पुढचे 2 एक्झाम्पल मी होमवर्कसाठी त्याच फॉर्मॅट. फक्त मी काय बदलला रेशो बदलला. सेम कॅल्क्युलेशन सेम ट्रॅक फाइंड द डिग्रीज अँड रॅडियन्स ऑफ दॅट मेजर्स. ओके, त्या तिघं मेजर्स आपल्याला फाइंड आउट करायचे डिग्री अँड रॅडियन्समध्ये. आलं लक्षात. ओके, आणि जनरली आता याच्यात थोडंसं प्लेइंग म्हणजे आपण ज्या एक्झाम्पल्स आहेत त्याच्या रिलेटेड प्ले करायचं. म्हणजे आपण एकदा जर आपण त्याच्या रिलेटेड खेळायला लागलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ट्रायंगल आले, बरोबर, नंतर येईल रेक्टँगल येईल, नंतर क्वाड्रिलॅटरल येईल, फिगर्सवर येईल. बरोबर आहे. व्हॉट इज द सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ
क्वाड्रिलॅटरल 360, रेक्टँगल, स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल जरी घेतला तरी त्याच्या इंटेरियर अँगलची सम किती येणार 360 येणार. ज्या ठिकाणी ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलची सम किती येत होती 180. मग त्यांनी काय केलेलं असेल माहिती का, जसं आपण एक अँगल माहिती असायचा या एक्झाम्पल्स मध्ये, एक अँगल माहिती 2 रेशोमध्ये, बरोबर, किंवा मग आपल्याला त्यांनी कदाचित क्वाड्रिलॅटरल दिला असेल, 2 अँगल माहिती 2 रेशोमध्ये दिले असेल, बरोबर, किंवा एक अँगल माहिती आणि 3 रेशोमध्ये दिले असेल. मग परत हाच ट्रॅक, फक्त एवढंच त्या ठिकाणी 4 अँगल येतील आणि त्यांची सम किती येणार 360, बाकीचा फरक पडणार नाही, बरोबर. पण त्याच्या अगोदर काही छोटे छोटे एक्झाम्पल बाकी राहिले की काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला त्यांनी मेन्शन किंवा व्हॅल्यूज काढायला लागतात. तुम्ही 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले का कधी? 2 इक्वेशन एक्स आणि वायला केलंय कधी, बरोबर ना. मग त्यांनी काय केलेलं माहिती का, आपल्याला 2 अँगल असे फाइंड आउट करायला लावले असतील की ज्यांची सम आणि डिफरन्स आपल्याला दिलेली असेल. फाइंड आउट these 2 angles, sum is that, subtraction is that, ओके. काहीतरी त्यांचं रिलेशन दिलेलं असेल आणि ते 2 अँगल आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायला लागले असतील. मग आपल्याला व्हॅल्यू काढत असताना एकतर रॅडियनमध्ये दिले असतील तर XY रॅडियनमध्ये घ्यावे लागतील. तेच डोक्यात आपलं तेच पाहिजे की आपण कॅल्क्युलेशन कशात करतो, रॅडियनमध्ये करतो की डिग्रीमध्ये करतो, बरोबर ना. जर डिग्रीमध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा आपण व्हॅल्यू ज्या अजून करणार त्या डिग्रीमध्ये अजून केल्या तर आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन ॲडिशन जी त्यांनी रॅडियनमध्ये दिली ती कशात करावी लागेल, डिग्रीमध्ये करावी लागेल. कारण आपण एक्स आणि वाय कशात घेणार, डिग्रीमध्ये घेणार, बरोबर ना. आणि मेन्शनिंग कशात करणार आपण, फायनल आन्सर हे डिग्रीमध्ये असेल. म्हणजे आपल्या नंतर फायनली आपल्याला कशात पूर्ण कॅल्क्युलेशन कशात करायचं, डिग्रीमध्ये करायचं. आणि मग शेवटी कशात कन्वर्जन करायचं, कॅल्क्युलेशन एकाच पद्धतीमध्ये झालं पाहिजे. एक तर डिग्रीमध्ये करा, एक तर रॅडियनमध्ये, नाही तर मग अर्धा रॅडियनमध्ये आणि अर्धा डिग्रीमध्ये, फायनल सोल्युशन बरोबर येणार नाही. आलं लक्षात. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर रॅडियनमध्ये अजून केल्या तर रॅडियनमध्ये ठेवा, डिग्रीमध्ये अजून केल्या तर डिग्रीमध्ये ठेवा, ओके. मग फायनली तुम्हाला शेवटी काय कन्वर्जन करता येईल ते करत बसायचं. आलं लक्षात. मी इथे कॅल्क्युलेशन करताना हे सर्व कशात आधी ठेवलं होतं, डिग्रीमध्ये ठेवलं होतं. इथे कुठे रॅडियनचा काही संबंध आला होता का, नाही. कॅल्क्युलेशन पूर्णपणे डिग्रीमध्ये करून घेतलं आणि डिग्रीमध्ये काढून तिघांना कशात कन्वर्ट केलं, रॅडियनमध्ये, बरोबर ना. मग ते डोक्यात ठेवा, ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. The sum of 2 angles is 5 pi radian and their difference is 60 degree. Find and measures in degrees. फक्त डिग्री मध्ये पाहिजे. ओके. Question read was the sum of 2 angles is 5 pi radian, okay, and difference is 60 degree. सम दिली, डिफरन्स दिला दोघांचा, पण एकाची सम दिली रॅडियन मध्ये आणि एकाचा डिफरन्स दिलाय डिग्री मध्ये. मग आपल्याला काय करायचं मला ते सांगा. तुम्ही एकतर याला डिग्री मध्ये घेऊन एकतर याला, ओके. म्हणजे तुम्ही ॲझ्युम करताना एक्स आणि वाय काय ॲझ्युम करताय त्याच्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल. जर तुम्ही एक्स आणि वाय डिग्रीमध्ये ॲझ्युम केला तर याला रॅडियनमधून कशात जावं लागेल, डिग्रीमध्ये. जर एक्स वाय रॅडियनमध्ये ॲझ्युम केला तर या 60 डिग्रीमधून कशात जावं लागेल, रॅडियन. म्हणजे कॅल्क्युलेशन एकाच पद्धतीत करायचं, ओके. मग सांगा काय करू, सांगा पटकन. अगोदर काय ॲझ्युम करा, एक्स आणि वाय म्हणजे कोण घेऊ, angles, okay. काय अजून करू, suppose x and y
बी टू रिक्वायर्ड अँगल्स, नंतर अगोदर लक्ष अँगल्स इन डिग्रीज मेन्शन कशात केलं? सपोज एक्स अँड वाय जे मला फाइंड आउट करायचे रिक्वायर्ड अँगल्स इन डिग्रीज, बरोबर? ओके, मग काय भेटणार सांगा? therefore according to given conditions, ओके, आपण एक्स आणि वाय ते अजून केलेत ना, त्यांच्या दोघांची ऍडिशन किती आहे? सम ऑफ टू अँगल्स किती आहे? जे आपल्याला सम ऑफ टू, ते जे दोन अँगल आपण अजून केलेत ना एक्स आणि वाय, मग एक्स प्लस वाय इक्वल टू किती यायला पाहिजे? 5 पाय. Okay, but we have to convert them into a degree. Okay, that's equals to 5 pi into उलट झालं ना. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये डिग्री टू रेडियन काढत होतो, इथे रेडियन टू काय करतोय? डिग्री. डिग्री टू रेडियन मध्ये काय करत होतो आपण? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180. पण रेडियन टू डिग्री मध्ये 180 अपॉन पाय चेंज झालं, लक्षात घ्या. नाही तर मग तेच बोलत पाय अपॉन 180 चाललं, असं करता येणार नाही, चुकेल करून. ओके, हा पाय आणि हा पाय काय झाला? ओके, 180 इंटू 5 प्रॉडक्ट आहे ना दोघांचं 900. किती येणार आहे? 900 डिग्री. म्हणजे हे इक्वेशन परत काय आलं? एक्स प्लस वाय इक्वल टू, याला इक्वेशन फर्स्ट बरोबर. ओके, नेक्स्ट अजून कंडिशन दिलेली आहे डिफरन्स इज 60 अँड एक्स मायनस वाय इक्वल टू 60 डिग्री. याला इक्वेशन सेकंड, हे ऑलरेडी डिग्रीमध्ये, त्याला काही चेंज करायची गरज नाही. मग मला सांगा एक्स आणि वायची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, देन हाऊ टू फाइंड इट? add equation first and second. Okay, to find x and y, add equation first and second. चला addition करू आपण. x plus y equal to 900, x minus y equals to 60. Okay, addition केली आपण. चला ऍडिशन सांगा. x plus x 2x equals to 960. ओके, just 2x is equals to 960 आला, बरोबर. मग x is equals to 960 upon 2. चला भाग द्या. x व्हॅल्यू 480, that's 480 डिग्री. x व्हॅल्यू मिळाली, बरोबर ना. मग आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू? x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्हाला फाइंड करायचं. मी इक्वेशन फर्स्ट चूज करतो. ओके, नाउ बाय इक्वेशन फर्स्ट पुट करा x व्हॅल्यू 480 plus y equals to 900. Then y is equals to 900 minus 480. That's y equal to 420. बरोबर निघाला. x डिग्री मध्ये निघाला, y डिग्री मध्ये निघाला. चला, हे तुमचं फायनल सोल्युशन असेल. x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू दोन अँगल निघाले ते माझे, की ज्यांची सम किती आहे 900 आणि ज्यांचा डिफरन्स किती आहे येतोय ना, करून बघा आपल्याला. आलं लक्षात? पटकन सोल्युशन कळले का? मागे 21 नंबरचा एक्झाम्पल मी सिक्वेन्स का मेंटेन केली लक्षात घ्या. या एक्झाम्पलमध्ये आणि आधीच्या एक्झाम्पलमध्ये फरक काहीच नव्हता. फक्त काय त्यांनी सांगितलं होतं, तिथे सम दिली होती, डिफरन्स दिलेला होता, बरोबर आहे. पण त्यांनी इथे राईट अँगल ट्रायंगलच्या ॲक्यूट अँगलवर टाकल्यामुळे काय झालं, की जे ॲक्यूट अँगल आहे त्यांच्या दोघांची सम किती येत असते? 90 डिग्री येत असते. मग त्याच्यावर सम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ती ट्रिव्हियल टू आहे, बरोबर ना. पण त्यांनी असं सांगितलंय की त्यांच्या दोघांचा डिफरन्स किती आहे? 3 पाय बाय 10 आहे, बरोबर. मग मी तेच अजून केलं. सपोज एक्स अँड वाय बी टू रिक्वायर्ड ॲक्यूट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्रीज, बरोबर. मग दिलेल्या कंडिशननुसार डिफरन्स ऑफ टू ॲक्यूट अँगल्स किती आहे? 3 पाय बाय 10 आहे. त्याला कशात कन्वर्ट केलं? डिग्रीमध्ये. मग पहिलं इक्वेशन आलं x - y = 54 डिग्री.
ओके, आणि राईट अँगल ट्रायंगलचा वापर केला तर ॲक्यूट अँगलची सम किती आली पाहिजे 90. मग x + y = 90. मग दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल, बरोबर आहे. मग दोघांची काय घेतली मी ॲडिशन घेतली. मग ॲडिशन घेतल्यानंतर y कॅन्सल झाला, x + x किती झाला 54 + 90 ओके 2x 2 × x होता, तिकडे जाताना तो डिवाइड झाला 144/2 म्हणजे किती आला 72 डिग्री, बरोबर. मग या 72 डिग्रीची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू ही इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली, मला कोणाची व्हॅल्यू मिळेल y ची व्हॅल्यू. मग पुट केल्यानंतर 72 + y = 90, बरोबर. मग y ची व्हॅल्यू हा 72 तिकडे जाताना मायनस मध्ये 90 - 72 18. मग y ची व्हॅल्यू काय मिळाली 18 डिग्री. जस्ट युअर फॉर आलं लक्षात, हे तुमचं सोल्युशन असेल. ओके, अजून एक्झाम्पल दे होमोसाठी. ओके, सॅटरडे नाही ऑफलाईन 22 number. Question is same, only change the difference of that angles. 7π/30. Right. Find their measure in degrees. Okay. X and Y. परत क्लोज असेल right angle triangle मध्ये सेम. बाकी सगळे चेंज करायचे. ओके, ठीक आहे. मग आपण उद्या या फॉर्मॅटमध्ये जे एक्झाम्पल असेल, आता उद्या क्वाड्रिलॅटरच्या रिलेटेड घेऊ. क्वाड्रिलॅटर असेल किंवा रेक्टँगल असेल किंवा स्क्वेअर असेल, यांच्यापैकी कोणीतरी असेल आणि त्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल असेल. एक शेवटचा याच्यातला एक फॉर्मॅट असेल तो म्हणजे क्लॉक, घड्याळ. तुम्ही घड्याळातले 2 काट्यांमधला अँगल काढायचा. 2 काट्या जर 10:15 झाले असतील तर त्यांच्या दोघांमधला अँगल काढा. 6:30 झाले असेल तर त्यांच्या दोघांमधला अँगल काढा. पण तो आपल्याला काढण्यासाठी अगोदर त्याचं इंट्रोडक्शन घ्यावं लागतं. ओके, अँगलचं, रॅडियनचं, कारण तो सर्क्युलरमध्ये आला ना ऑब्विसली. तो सेंटर्ड ॲट अबाउट द ओरिजिन. आपण ज्यावेळेला व्हर्टेक्स घेतो अबाउट द सेंटर घेतो, तसा एक सर्कल आणि सर्कलमध्ये तो एका सेंटरला 2 काटे काय आपले टायर्ड, बरोबर. दोघे टायर्ड आहेत आणि त्या दोघांमधला अँगल काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. फाइंड अँगल बिटवीन मिनिट हँड आणि अवर हँड आपण असं मेन्शन केलं. ओके, त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही वाचता आलं तर रीड करून ठेवा. अवर हँड मिनिट हँड कळतंय ना, त्याच्यातला अँगल आपण उद्या फाइंड आउट करतो. जर क्वाड्रिलॅटरल झालं की लगेच अँगल काढायचं. ओके.